केडीएमसीत लाचखोरीचा पर्दाफाश, 40,000ची लाच घेताना लिपिक रंगेहात अटक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले असून सामान्य प्रशासन विभागातील लिपिक भरत पाटोळे याला 40,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई इंग्लिश स्कूल अग्निशमन दलाचा न हरकत दाखला मिळवून देण्यासाठी संबंधित लिपिकाने 40,000 रुपयाची लाच मागितली होती. शाळा प्रशासनाने याबाबत ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीपीच्या पथकाने सापळा रचला. ठरलेल्या नियोजनानुसार खडकपाडा येथे लाचेची रक्कम स्वीकारताना एसीपीच्या अधिकाऱ्यांनी पाटोळे याला रंगेहात पकडले. आरोपी विरुद्ध संबंधित कलम 9 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान केडीएमसीतील लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वारंवार कारवाई होऊनही भ्रष्टाचार थांबत नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.